नमस्कार, मी कमल गौरी. मी तुम्हाला आज सदुरी नावाचा गोड पदार्थ करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे राळा पीठ आहे, मैदा आहे, रवा आहे, तेल, गूळ आणि विलायची पावडर. आता मी इथे हा 1 वाटी मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण हे छोटा दीड चमच रवा घालणार आहोत, बारीक रवा, आणि तेल घालणार आहोत. कांद्याचे छोटा चमच दीड चमच तेल घालणार आहोत आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ घालणार आहोत. आणि हे मिक्स करून पाण्यामध्ये मळून घ्या. थोडं थोडं पाणी घाला म्हणजे आपल्याला अंदाज येतो. आपण करंजीला वगैरे मळतो तशा पद्धतीत ह्याचं वरचं सारण करून घ्यायचं आहे. वरचं पारीचं हे करून घ्यायचं आहे. आता हे अशा पद्धतीने आपलं हे मळून झालेलं आहे. हे मळलेलं पीठ असंच झाकून 2 तास ठेवले. त्याच्यावर आपण झाकण लावू. आता आपण हे 2 तासाचं झाकण ठेवून देऊया. आता आपले 2 तास झालेले आहे. 2 तासानंतर हे पीठ परत आपण थोडंसं ह्याला हे करून घ्यायचं. मळून झालेलं आहे. आता आपण हे साईडला ठेवून देऊया आणि आपण आता त्याचं सारण बनवून घेऊया. आता आपण गॅस चालू करूया. त्याच्यावर ही कढई घेऊया सारण बनवण्यासाठी. त्याच्यामध्ये 1 वाटी पीठ असेल तर एक वाटी पाणी घालायचं. आता मी इथे अर्धी वाटी पीठ घेतलेले असल्यामुळे अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हा गूळ घालायचा. गूळ विरघळेपर्यंत आपण हे असं ढवळत राहायचं. आता हे आपलं गूळ विरघळलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण हे राळा थोडासा भाजून मिक्सरला वाटून त्याचं पीठ हे बनवलेलं आहे. ते आपण ह्याच्यामध्ये घालूया आणि आपण हे घट्ट होईपर्यंत मिक्स करूया. त्याच्यामध्ये गोड पदार्थाला किंचित मीठ घालायचं म्हणजे त्याला जास्त गोडवा येतो. कोणताही गुळात बनवलेला पदार्थ हा अतिशय पौष्टिक असतो. गुळ खाण्यासाठी छानच आहे. त्याच्यामध्ये आयर्न भरपूर असतं. हे अशा पद्धतीत घट्ट होईपर्यंत हे करायचं, चालू ठेवायचा. राळा हा अशा पद्धतीत राळा असतो. तो बाजारात सर्वच उपलब्ध असतो.
आता आपण याच्यामध्ये थोडी विलायची पावडर घालूया. आता हे सारण आपलं थंड झालेलं आहे. आपण आता ह्याच्या सजोऱ्या बनवून घेऊया. तेल गरम करायला ठेवलेलं आपण आता सजोरी बनवून घेऊया. त्याच्यासाठी हा आपण अगोदर मळून ठेवलेला मैदा आणि हे पाणी करून घेऊया. त्याप्रकारे करायचं. पुरणपोळीला बनवतो त्याच्या पद्धतीत बनवायची, पण छोटी बनवायची पोळीला. ह्याच्यामध्ये हे सारण सगळं घालायचं. हा असा धरून ही पाणी बंद करायची. आपण आणखी असं दाबून हाताने हे करून पाणी बंद होतं. हाताला चिकटत असेल तर थोडा मैदा लावून द्यायचा. ह्यावर आलेलं हे असं दाबून मैदा लावून सजोरी बनवून घ्यायची. पुरीच्या आकाराची सजोरी बनवून तेल तापलेलं आहे टाकायचं. तेल तापल्यानंतर तेलामध्ये करून घ्यायचं. आलेले आहे. झालेले आहे. आपण असं सजोरीला काढून घेऊ. आपण आता दुसरी बनवूया. अशा प्रकारे हे आपल्या सजोऱ्या तळून झालेल्या आहेत. त्या आपण सर्व करूया. आता आपल्या ह्या सर्व तळून झालेल्या आहेत. आपण प्लेटमध्ये सर्व करूया. आता गॅस बंद करते मी. याच्यातच करूया. अशा ह्या आपल्या सजोऱ्या बनवून झालेल्या आहेत. मी बनवलेल्या आहेत. तुम्ही पण दिवाळीमध्ये गोड पदार्थ म्हणून बनवा आणि मला कशा झाल्या ते कळवा. मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.